नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या छान अशा ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग हा गावाकडील यात्रा आहे पाडव्याला, तर त्याचा आहे. याच्या आधी पाडव्याचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला होता, तर तोही नक्की पहा. तो व्हिडिओच्या शेवट मी टॅग करत आहे किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. तर चला तर मग आता आपल्या यात्रा स्पेशल ब्लॉगला सुरुवात करूया. तर आमची यात्रा पाडव्याला असते, तर शंभू महादेवाची यात्रा असते. तर अशा प्रकारे कावड असते, तर गावातील सर्वजण मिळून कावडीला जातात. तर भरपूर अशी गर्दी होते. नदीचं पाणी यामध्ये भरून नेऊन देवळामध्ये घेतात. तर हा कार्यक्रम असतो सगळं पाडव्याच्या दिवशी. आणि गाव मोठं असल्यामुळे गर्दी तर पाहू शकता. सर्वजण कावडीला एवढ्या उन्हाचेही येतात. उन्हाळा जरी जास्त असला तरी सर्वजण गावामध्ये कावडीला येतात. आणि संध्याकाळी अशा प्रकारे 12 बलुती मिळून इथे सोंग घेतात. तर खूप भारी असा कार्यक्रम असतो, पण गर्दीमुळे काय आतमध्ये जास्त जाऊन शूट करायला झालं नाही. दैत्यभवानीचं सोंग असतं, तर ते सर्वजण पाण्यासाठी येतात. संध्याकाळची जर 9-10ला सुरू झाली तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत ही सोंगे चालतात. तर गावातीलच 12 बलुतेदार मिळून ही सर्व सोंगे करतात. खूप छान असं बघण्यासारखं असतं, पण गर्दी भरपूर असते त्यामुळे व्यवस्थित असं काही दिसत नाही. धारण केलेला आहे आणि त्याचा वध केलेला आहे. हे प्रल्हादा, तुझी भक्ती पाहून प्रसन्न झालेला आहे. तुला जे काही वचन मागायचे ते नक्की माग, मी तुझं पूर्ण करणार आहे. भगवंता, मला कोणत्याही वरदानाची अपेक्षा यात्रा म्हटलं की काहीतरी छान असा खाऊ झालाच पाहिजे. तर आम्ही ते लाडू घरी केले होते, कळीचे लाडू बनवलेले होते व यांची मस्ती तर तुम्ही आता पुढे पाच कशा प्रकारे आहे. दादा इकडे तुझा मेकअप दावायला. चल श्री, श्री इकडे या मेकअप दाखवायला. इकडे या, जवळ ये ना इकडं. दाखवतो इकडं करून. बघा आमचा वाजवा. ठेवते की लक्ष. कुठं कोणी चिवतायचं दिलं का पैसे? दुसऱ्या दिवशी आम्ही पाया पडण्यासाठी मंदिरात गेलो होतो. तर तिथे यांची मस्ती चालूच होते. तर पाया पडायच्या आधीच याने प्रसाद घेतलेला होता. दादा, दादा पाया पड, पाया पड. बघ दादा, दादा बघ. ए श्री, श्री दादा. चिवताय
ते आता गाड्या सोडल्यानंतर चावीज पसीच गुराळ अगं सगळं कशाला खोललं तो त्याने पेन घेतलं छुता पेन सगळं नेऊन ठेव तुझं पळ काय हा 100 रुपयाला ते पुस्तक सगळं अख्खं दादा रुसला मारू मारू चल कट मारू विमान आलं विमान विमान 2 दिवसाची सुट्टी संपून आता पुन्हा पुण्याकडे जायचं होतं तर आम्ही निघालो तर आमच्या इकडेच खूप छान अशी सातव लस्सी म्हणून मिळते तुम्ही कोणी खाल्ली की नाही ते नक्की कमेंट करू सांगा पण सगळ्यात फेवरेट अशी झालेली आहे ही लस्सी खाल्ल्यानंतर तुम्ही परत दुसरी लस्सी खाणारच नाही खूप छान अशी मिळते तर अगदी घट्टसर अशी खाण्यासारखीच आहे पिण्यात तर काही मज्जा नाही पण खाऊनच खूप छान काठीने मारावय काठीने कोण मारत र काठीने कोण मारत होतं नाना मारत कुणाला मारलं